सर्वांना जय हिंद। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच बोलायचं आहे की आज महाराष्ट्र बंद का? तर महाराष्ट्र बंद गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये खूप काही वेगवेगळ्या घटना घडत आहेत। त्यामध्ये पाहिलं असेल की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान पुस्तकेची विटंबना करण्यात आली। तो अज्ञान व्यक्ती होता, तो व्यक्ती असा होता, तो व्यक्ती तसा होता, अशा विविध माध्यमातून प्रशासनाकडून सरकारकडून सांगण्यात येत होतं। प्रशासनाच्या या हलगर्जीमुळे भारतीय संविधानाची विटंबना झाली। ती झाली तर झाली, भारतीय संविधानाची विटंबना झाली। त्यामध्ये त्या व्यक्तीला भीमसैनिकांनी खूप मोठा चोप दिला आणि त्या चोपानंतर त्यांना हॉस्पिटलमधून त्या गुन्हेगाराला ॲडमिट करण्यात आलं। त्याच्यावर उपचार चालू झाले, तो ठाणठुणीत आहे, आता व्यवस्थित बोलत आहे। आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या पुस्तकेची विटंबना झाली। याच प्रकरणावरून अख्खी परभणी जिल्हा पेटला। परभणी जिल्ह्यामध्ये ताणतणाव निर्माण झाला। परभणी जिल्ह्यामध्ये तोडफोड झाली, जाळपोळ झाली। अशामध्ये भीमसैनिकांनी, समस्त आंबेडकरी समुदायाने रस्त्यावरून उतरून प्रशासनाला जाब विचारला आणि न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांना भेटले। जो कोणी गुन्हेगार आहे त्याला योग्य शिक्षा दिली जाईल असं आश्वासन करून अशा प्रकारे हळूहळू महाराष्ट्रामध्ये राज्यभर आंदोलन पेटत राहिलं आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये हे वातावरण चिघळू लागलं। आणि अशातच परभणी जिल्ह्यातील वडार समाजातील सोमनाथ सूर्यवंशी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांना कोंबींच्या नावाखाली प्रशासनाने खूप मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांना मारहाण करून त्याच्यावर लाठीचार्ज केला आणि जेलमध्ये टाकलं। त्याच्यावर विविध कलमे लावण्यात आली। याचाच उद्रेक म्हणून महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र बंदची हाक आहे। रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्याचाच म्हणून संताप म्हणून महाराष्ट्रभर आज मोठ्या प्रमाणात आंदोलन पेटत आहे। पण खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान पुस्तकेची विटंबना करण्याची गरज होती का? फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा शांततेच्या मार्गाने बुद्धाच्या दिशेने जाणारा हा महाराष्ट्र कुठेतरी उद्रेक होताना दिसत आहे। हे कुठेतरी दोन समाजातील व्यक्तीला समजायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? कोणत्या महापुरुषाची विटंबना करणे कितपत योग्य आहे? नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।